रविवारचा शांत दिवस. दुपारच्या वेळेस वॉचमनशिवाय इंदिरा गॅलरीमध्ये कोणीच नव्हतं. वॉचमन नैसर्गिक कृत्यासाठी बाजूला झाला अन तो क्षण साधून राज, अनिकेत, आशिष, नवनीत, अनोखी, बिंदू, शायना यांनी तिथे गुपचूप प्रवेश मिळवला. नुकतेच 11वीला प्रवेश मिळवलेली आणि काही फारच बाबतींमध्ये इंटरेस्ट असलेली ही चहाटळ मुले होती. अनोखी, बिंदू आणि शायना या पण काही कमी नव्हत्या. वरच्या मजल्यावर सुद्धा एक वॉचमन होता. नेमका तो जेवणासाठी गेला. रविवारी शांत वेळ. सामान्य नागरिक जेवण करून दुपारची वामकुक्षी घेणार. प्रदर्शन बघायला कोण येणार म्हणून वॉचमन देखील आरामात होते. तसा सीसीटीव्ही कॅमेरा चालू होता. कुठल्याही चित्राला हात लावू नका, शिक्षा होईल असा नेहमीसारखाच फलक तिथे लावलेला होता. जे दर्दी रसिक होते सूचनांचे पालन करायचे आणि कलाकारास प्रोत्साहन द्यायचे. पहिले चित्र एका बाईचं होतं. कोळीणबाई. जणू काही ती बाई समोरच बसली आहे. बाईच्या शेजारी माशांची टोपली होती. कुठल्याशा बेटावरचे दृश्य वाटत होते. चित्रातल्या बाईचा सावळा रंग, बारीक कंबर, भरगच्च केसांचा अंबाडा अतिशय आकर्षक दिसत होता. तितक्यात ती बाई खरोखरच वळली आणि समोरचे दृश्य बघून नवनीत त्या चित्रावर कोसळला. राज आणि बिंदू भविष्याची स्वप्न बघत चित्र बघत होती. समोरचे चित्र पाठमोरा पुरुष आणि एक स्त्री असं होतं. चित्र एकदम जिवंत होतं. चित्रातले स्त्री-पुरुष पुराणकाळातील वाटत होते. पुरुषाच्या कमरेस वाघाचे कातडे होते तर स्त्रीच्या कमरेस हरणाचे कातडे होते. पुरुषाच्या पाठीचे स्नायू जणू काही एखादा योद्धा. त्याच्या कमरेस लावलेली धारदार तलवार आणि खांद्यावरती अडकवलेला धनुष्यबाण याची साक्ष देत होता. त्याच्या मनगटावर कातडी पट्टे होते आणि दंडामध्ये रुद्राक्ष लपेटलेला होता. पुरुषाचा रंग तेजस्वी, सावळा, स्त्री नाजूक, गोरीपान, रेशमी केस जणू वाऱ्यावर उडणारे. स्त्रीच्या हातामध्ये अतिशय नाजूक विणलेली मोत्यांची दागिने होते. राजने बिंदूकडे बघितले. सेल्फी काढण्याचे मन होते त्यामुळे राज मागे वळला. सेल्फीसाठी मोबाईल उंचावला. हे करताना चुकून त्याचा हात त्या योद्ध्याच्या हातास लागला आणि विजेचा झटका बसावा असा भास राजला झाला. तो बलदंड पुरुष वळला. त्याचा एका बाजूचा चेहरा रंगवलेला होता आणि दुसरी बाजू नव्हती, कारण चित्र एकाच बाजूचं होतं. त्याने एक झापड राजच्या थोबाडीत मारली आणि खसकन बिंदूला चित्रामध्ये ओढले. डोळ्यापुढे काजवे चमकत असताना देखील राजने डोळे ताणून बघितले तर त्या सुरेख बाईच्या जागी बिंदू उभी होती. त्याने बिंदूला परत ओढण्याचा प्रयत्न केला पण निष्फळ ठरला. बिंदूचा चेहरा पण दिसत नव्हता. त्याने स्वतःच्या बाजूला बघितले तर चित्रातली बाई त्याच्या बाजूला उभी होती. तिचा चेहरा केसांनी झाकलेला होता. राजला वाटले बिंदूच आहे म्हणून त्याने तिचे केस बाजूला केले. चेहरा म्हणून तिथे काहीच नव्हतं, कारण चित्रामध्ये चेहरा काढलेला नव्हता. एक जबरदस्त किंकाळी फोडून राज बेशुद्ध पडला. बिना चेहऱ्याच्या बाईने राजला देखील चित्रात ओढले. दोघांच्या झटापटीमध्ये राज खाली पडला. तर योद्ध्याच्या पायापाशी योद्ध्याने त्याच्या पाठीवरती आपला पाय रोवला आणि त्याला तिथेच पकडून ठेवले. आता त्या चित्रामध्ये राज, तो बलदंड माणूस, त्याच्याबरोबरची ती स्त्री बिंदू एवढे जण दिसत होते. राज आणि बिंदूचे कपडे चित्राच्या खाली पडले होते. आशिष आणि अनोखी हे देखील हातात हात घालून बरोबरच हिंडत, मजेत प्रदर्शन बघत. गॅलरी सुनसान असल्यामुळे त्यांचा पण रोमान्सला पण बहर आला होता. एका चित्रासमोर दोघेही थांबले. एक चित्र दरवाजाचं होतं. तो दरवाजा पारदर्शक होता. दरवाजाच्या मागे एका मोठ्या स्त्रीचं चित्र होतं. स्त्रीला वारा घालणारी सेविका तिच्या बाजूला उभी होती. पारदर्शक दरवाजाच्या बाहेर एक सुरेखशी घंटा काढण्यात आली होती. रेशमी दोर जणू काही खाली लोंबत होता. आशिषने अनोखीकडे बघितले आणि ते दोघेही चित्राच्या जवळ सरकले आणि अनोखीने दरवाजा उघडण्यासाठी दरवाजाच्या हँडलवर हात ठेवला आणि सहजच अनोखीने घंटेच्या रेशमी दोऱ्याला हात लावला. मंजूळ स्वरात कुठेतरी घंटा वाजली. अनोखीने हात ठेवल्याक्षणी बाई उठली. दासीने पुढे येऊन दार उघडले. तिने अनोखीला बाजूला ढकलून आशिषला ओढले.
पारदर्शक दरवाजा खाडकन बंद करून त्याच्यावर पडदा ओढला. हे सगळं काही क्षणातच घडले. अनोखीने दरवाजा वाजवायचा भरपूर प्रयत्न केला. ती दरवाजावर हात मारत राहिली. तिचा आवाज ऐकून शायना तिकडे धावत आली. "अगं, भिंतीवर काय हात मारतेस? " शायनाने विचारले. तिने आशिषला आत ओढले. "ग, त्याला बाहेर काढ. " "काय बोलतेस अनोखी? इथे तर कोणीच नाही आणि तू तर भिंतीवर हात मारतेस. आशिष कुठे गेला? " "असेल इथेच कुठेतरी. चल आपण दोघी शोधूया. " "नाही ग. " माझ्यासमोर त्या बाईने आशिषला आत ओढले. अनोखीला आता वेड लागायची पाळी आली होती. तेवढ्यात अनिकेत तिथे आला. "अरेच्चा, तुम्ही दोघी इथे आहात? " शायना आणि अनोखी आता काहीही बघण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. तरी पण अनिकेत त्या दोघींना ओढून घेऊन गेला. त्या बाजूला काही विद्यार्थी पेंटिंग करत बसले होते. कोणाचे चेहरे दरवाजाकडे नव्हते. त्याच्यामुळे या तिघांना आत काय चाललंय ते स्पष्ट दिसत होते. "आमचे मॉडेल बनणार का? " एक भारी भरकम आवाज आला. नाही. मग चोरून काय बघताय? चुकून आलो. इथे कोणालाही प्रवेश नाही. तर देखील तुम्ही इथे आलात. आता तुमची सुटका नाही. तिथून पळण्याचा प्रयत्न केला तर? मागे मोठमोठे कॅनव्हास त्यांची वाट अडवून उभे होते. शायना आणि अनोखीने कॅनव्हासला फाडून पाडायचा प्रयत्न केला. पण त्या दोघी त्याला चिटकल्या. त्यांना तिथून ओढून काढण्यासाठी अनिकेत त्यांचा हात धरून ओढायला लागला. तर फक्त त्या दोघींचे कपडे बाहेर आले. शरमेने त्या दोघींनी मान वळवली. त्यांचा हात ओढत असताना अनिकेत मागच्या कॅनव्हासवर पडला. अनिकेत पण तिथेच चिटकला. तो जेवढी धडपड करत होता तेवढे त्याचे कपडे फक्त बाहेर पडत होते. पेंटिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता मागे वळून त्या तिघांकडे बघितले तर त्यांचे चेहरेच नव्हते. दुपारी 2 वाजता वॉचमन नेहमीप्रमाणे चक्कर मारायला आला. तर त्याला काही मुलांचे कपडे तिथे पडलेले दिसले. आश्चर्य वाटून त्याने कपडे गोळा केले आणि ऑफिसमध्ये घेऊन गेला. रविवार पूर्ण शांततेतच गेला. इकडे मुलांचे पालक फार चिंतातूर झाले. प्रदर्शनाला गेलेली मुले घरी परतली नव्हती. तरुण मुले असतील कुठे हिंडत म्हणून सुरुवातीला पालकांनी दुर्लक्ष केलं. पण जसजशी रात्र व्हायला लागली तसे सगळ्या मित्रमैत्रिणींना फोन करायला लागले. प्रदर्शनाला जाणार हे बऱ्याच जणांना माहीत होते. पण त्याच्यानंतर कुठे जाणार हे कोणालाच माहीत नव्हते. डी.एस.पी. अजिंक्य इनामदार इंदिरा गॅलरीच्या ऑफिसमध्ये येऊन बसले. स्वतः डी.एस.पी. आल्यामुळे गॅलरीचे आयोजक देखील तिथेच बसले होते. वॉचमनने मुलांचे कपडे इनामदार यांना दाखवले. पालकांनी आपापल्या मुलांचे कपडे ओळखले. पण कपडे बदलून मुले गेली कुठे हे काही त्यांना समजेना. सीसीटीव्ही बघितले. कॅमेरा चेक केला तेव्हा सगळी मुलं गॅलरीमध्ये आत येताना अगदी स्पष्ट दिसत होती. पण कोणीही गॅलरीतून बाहेर पडलं नव्हतं. काही दगाफटका तर झाला नसेल? इंदिरा गॅलरी तर खूपच फेमस होती आणि गॅलरीत काही होण्याची शक्यताच नाही. मुलांचे कपडे पण तिथे सापडले होते. एका मोठ्या प्रश्नचिन्हासकट पालकांनी गॅलरी शोधून काढली. पोलिसांनी देखील 2 दिवस गॅलरी बंद ठेवून अक्षरशः कानाकोपरा शोधून काढला. तरी मुलांचा कुठेच पत्ता नव्हता. गॅलरीच्या संयोजकांना प्रश्न पडला, हे 3 नवीन पेंटिंग्स कुठून आले? पण त्यांनी गप्प बसणेच योग्य समजलं. अजिंक्य इनामदार यांना देखील नवीन पेंटिंग्सबद्दल गूढ वाटत होतं. त्या पेंटिंग्सची रजिस्टरमध्ये काहीही नोंद नव्हती. सगळ्या पालकांना विश्वासात घेऊन एकेक पालकांना त्याने नवीन चित्र बघून यायला सांगितले. चित्रामध्ये मान वळवलेली होती, पण शरीर स्पष्ट दिसत होतं. चित्रातला रंग ओला होता. चित्राचा कॅनव्हास गरम लागत होता. मुलांच्या अंगकाठीवरून पालकांना ओळखीचं काहीतरी वाटत होतं. पण प्रश्न तोच, मुलं गेली कुठे? गॅलरीच्या वॉचमनच्या नोंदीनुसार रविवारी तिथे कुठलंही वर्कशॉप भरलं नव्हतं किंवा कुठलंही नवीन पेंटिंग गॅलरीमध्ये आलं नव्हतं. अजिंक्य इनामदार यांचं डोकं चक्रावून गेलं. वरच्या गॅलरीतली पेंटिंग काही ठराविक चित्रकारांची होती. त्या सगळ्यांना पोलीस डिपार्टमेंटकडून बोलवण्यात आले. ज्या पेंटिंगच्या समोर मुलांचे कपडे पडले होते ती सगळी पेंटिंग्स शार्दूल गंगाधरची आणि श्रीरंग मुजुमदार यांची होती.
दोघेजण स्वतःच्या चित्राची एक सॉफ्ट कॉपी जवळ ठेवत असे. शार्दूल आणि श्रीरंग यांना आश्चर्याचा धक्का बसला. शार्दूलकडे कायम स्वतःच्या पेंटिंगची एक सॉफ्ट कॉपी असायची. कुठे चोरी व्हायला नको, कुठेही प्रतिलिपी व्हायला नको म्हणून शार्दूल अतिशय काळजीपूर्वक आपले पेंटिंग सांभाळायचे. शार्दूल आणि श्रीरंगला आश्चर्याचा धक्काच बसला की त्यांच्या चित्रांमध्ये अजूनही काही माणसं आलेली होती, जी त्यांनी काढलीच नव्हती. आता मात्र इनामदार यांना देखील वेड लागण्याची पाळी आली होती. कारण श्रीरंग आणि शार्दूलच्या चित्राव्यतिरिक्त त्यांच्या चित्रामध्ये अजून जास्त फिगर्स दिसत होत्या. शार्दूलच्या सॉफ्ट कॉपीबरोबर गॅलरीमधली चित्रं मॅच करत नव्हती. अजून काही माणसे चित्रांमध्ये आली होती. वर्कशॉपमधल्या चित्रांकडे जेव्हा अनिकेत आणि अनोखीचे पालक गेले तेव्हा त्या मुलीच्या हातातील तुटलेलं ब्रेसलेट अनोखीच्या आईने ओळखलं. उघड्या छातीवरच्या आडव्या झालेल्या हातामधलं ब्रेसलेट असं तुटलं होतं की आता गळून खाली पडेल. हातामधलं ब्रेसलेट जणू काही ओढाओढीमध्ये तुटले होते. शरमेमुळे तोंडावर हाताच्या पंजातील तिसऱ्या बोटातली अंगठी देखील अनोखीच्या आईने ओळखली. चित्राच्या डोळ्यातून आलेला पाण्याचा थेंब गालावरती थांबलेला होता, जणू आता खाली पडेल. चित्र अतिशय सुंदर होतं, जिवंत होतं, पण मुलीचा चेहरा पूर्ण दिसत नसल्यामुळे काही सांगता येत नव्हतं. शायनाच्या चित्रापाशी वेगळेच दृश्य होते आणि चित्र एकदम बोलके होते, पण चेहरा दिसत नसल्यामुळे परत तीच स्थिती. तिसऱ्या कॅनव्हासमधील मुलगा पाठमोरा होता, जणू काही तो एखाद्या चौकटीला धरून पुढे पडण्यासाठी स्वतःला वाचवत होता. त्याचे केस वाऱ्यावरती मागच्या बाजूला उडालेले होते. त्याच्या अंगातलं बळ त्याच्या पायात आणि हातात दिसत होतं, जणू काही त्याला कोणी विरुद्ध बाजूला ओढत होतं आणि जणू काही तो स्वतःला तो बळ लावून थांबवण्याचा प्रयत्न करत होता. इनामदारांनी चौकशी केली तेव्हा त्यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. वर्कशॉपमधल्या 3 चित्रांचे चित्रकारच कोणाला माहीत नव्हते. जरी देहयष्टीवरून आईवडिलांना आपल्या मुलांसारखी चित्रं दिसत होती, तरी पण मुलांचा मात्र पत्ता नव्हता. नवनीतचा पण काहीच पत्ता नव्हता. संपूर्ण पोलीस गुप्तहेर मुलांच्या शोधात जीवाचे रान करत होते. इंदिरा आर्ट गॅलरीचे वरच्या मजल्यावरील दालन कायमचे बंद केले होते. पोलिसांनी दोन्ही चित्रकारांना ताब्यात घेतलं होतं. दोघांच्याही कारखान्यात जाऊन त्यांनी त्यांची चित्रे पाहिली होती. दोघांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नव्हतं. हाडाचे चित्रकार होते. बघता बघता 3 वर्ष गेली. मुलांचे पालक मुलांना शोधत अक्षरशः थकून गेले. पोलिसांनी बेपत्ता असं लिहून फाईल बंद केली. नवीन असलेल्या 3 चित्रांची कलाकृती एवढी उत्कृष्ट होती की त्याच्यासाठी बरेच ग्राहक जमा झाले. एका सुप्रसिद्ध शिपिंग कंपनीने तिन्ही चित्र विकत घेतले. चित्र इटलीला पाठवण्यात आली. त्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले. काही भविष्य सांगणाऱ्यांनी मुलांचा अकाली मृत्यू झाला असेल असे सांगितले, तर काही निष्णात टॅरो कार्ड वाचणाऱ्यांनी मुले कुठेतरी सपाट जागेत अडकलेली आहेत असं सांगितलं. मंत्र, तंत्र, बुवा, साधू, बैरागी सगळ्यांना प्रश्न टाकून झाले. फक्त एका बैरागीने सांगितले की मुलं कुठेतरी त्रिशंकू अवस्थेत अडकलेली आहेत. ना त्यांच्यापाशी जन्म आहे ना मृत्यू. जर त्यांच्यावर अग्निसंस्कार झाले तरच त्यांची मुक्ती आहे. पालकांच्या पुढे प्रश्न पडला, अग्निसंस्कार कशावर करायचे? इटलीच्या प्रचंड सभागृहांमध्ये अनेक चित्रांचे प्रदर्शन होतं, ज्याच्यामध्ये ही 3 चित्रं होती. कोणीतरी पेटवलेल्या सिगारेटमुळे अचानक सभागृहाच्या एका बाजूस आग लागली. बरीच धावाधाव करताना बरीच चित्रं वाचवली गेली, परंतु 3 चित्रं मात्र तिथेच राहिली. आगीमध्ये जीवितहानी काही झाली नव्हती. पोलिसांनी सगळ्या पाहुण्यांना बाहेर काढलं होतं. परत त्यांनी खात्री केली होती की आतमध्ये कोणीही माणूस नाही. तरी देखील आग विझल्यानंतर त्यांना 3 मुलांचे मृतदेह मिळाले. त्यापैकी 2 मुली होत्या. पोलिसांनी फोटो सगळीकडे पाठवले, पण कोणीही त्या 3 मुलांना ओळखले नाही. श्रीरंग आणि शार्दूल पण प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी इटलीला आले. का कोणास ठाऊक, पण ती मुले ओळखीची वाटत होती. मुलांचे फोटो त्यांनी हरवलेल्या मुलांच्या पालकाकडे पाठवले. अनोखीच्या आईने तिचं ब्रेसलेट ओळखलं
आणि सगळा उलगडा झाला. अजूनही बाकीची मुलं मिळालेली नाहीत. गोष्ट आवडली असेल तर आपल्या साहित्यसार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन आणि सुंदर गोष्टी ऐकण्यास मिळतील. धन्यवाद.